नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेत आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सर्व मुले मंदिरात हरिपाठाला बसलेले असतात. तेवढ्यात तिथे नरहर साळवी नावाचा एक व्यक्ती येतो. तो वेंकू महाराजांना बाजूला घेऊन विचारतो, वेंकू महाराज आपणच का? वेंकू महाराज म्हणतात की हो, पण आपण. तो माणूस आपली ओळख सांगतो की मी नरहर साळवी. नाव ऐकून वेंकू महाराज म्हणतात की हो, आलं लक्षात. आपलं फोनवरून संपर्क झाला होता, मला आठवलं, बोला. नरहर साळवी सांगतात की आम्हाला तुमचं कीर्तन ठेवायचं आहे आमच्या गावात. वेंकू महाराज पण म्हणतात की अहो, का नाही, नक्की येईन मी. कधी करायचं आहे? नरहर साळवी म्हणतात की उद्या किंवा परवा आपण ठरवू. नरहर साळवी तिथे हरिपाठ म्हणत असलेल्या इंदूकडे बघून म्हणतात की आणि इंदू माऊली? वेंकू महाराज म्हणतात की येईल की ती पण माझ्यासोबत. नरहर साळवी म्हणतात की पण महाराज, तुमच्या मानधनाचं काय? वेंकू महाराज म्हणतात की अहो, तुम्ही दिलं तरी आनंद, नाही दिलं तरी आनंद. नरहर साळवी म्हणतात की असं नाही महाराज, तुम्ही आकडा सांगा. वेंकू महाराज थोडासा विचार करतात आणि त्यांना गोपाळचं बोलणं आठवतं की त्याला प्रयोगासाठी मायक्रोस्कोप हवा आहे आणि तो 4,500 रुपयांचा आहे. आणि शकुंतला पण म्हणाली होती की गोपाळने पहिल्यांदाच काहीतरी आपल्याकडे मागितलं आहे. आणि त्यांना आठवतं की शकुंतला पैसे नाहीत म्हणून तिचे कानातले सुद्धा द्यायला तयार होती. तिथेच मुले खूप छान हरिपाठ म्हणत असतात. वेंकू महाराज नरहर साळवी यांना म्हणतात की तुम्ही एवढा आग्रह करत असाल तर 4,500 रुपये द्या. नरहर साळवी हसत म्हणतात की फक्त एवढेच? आम्ही तर डोक्यात 7,000 रुपये धरून आलेलो. वेंकू महाराज म्हणतात की मला एवढ्या पैशांची गरज नाही. मग नरहर साळवी तारखेचं ठरवूया आपण असं म्हणून रामकृष्ण हरी म्हणून निघून जातात. वेंकू महाराज विठुरायाला हात जोडून म्हणतात की विठुराया, तुझी खरंच तुझ्या लेकरांवर कृपादृष्टी आहे. दुसरीकडे आपण पाहतो की प्रेमनाथ मोबाईलमध्ये काहीतरी बघत हसत गुणगुणत असतो. तेवढ्यात नारायणी त्याच्यासाठी चहा घेऊन येते आणि ती चहा तिथे समोर ठेवून लगेच निघून जायला निघते. प्रेमनाथ तिच्याकडे बघून म्हणतो की हे काय, जरा नवऱ्याला हसऱ्या चेहऱ्याने चहा द्यावा. आणि तो म्हणतो की तुम्हाला इतक्या दिवसात कळलं नाही का की आम्हाला नुसता चहा जात नाही, चहासोबत बिस्किट, फरसाण असं काहीतरी आणायला पाहिजे ना. आणि रागाने म्हणतो की सगळं कसं सांगायला पाहिजे ना. आणि म्हणतो की जा घेऊन या काहीतरी. नारायणी खाली मान घालून काहीच न बोलता शांतपणे तिथून जायला लागते. प्रेमनाथ तिला म्हणतो की काहीतरी हो नाही म्हणा, तोंड दिले ना. नारायणी हळूच घाबरत म्हणते की आणते. प्रेमनाथ म्हणतो की कंपाऊंडर असता तर लईच पब्लिसिटी आली असती नाही का, असं म्हणून तो हसायला लागतो. हे ऐकून नारायणीला वाईट वाटतं आणि ती तिथून पटकन निघून जाते. तेवढ्यात तिथं मोठ्या बाई येतात. मोठ्या बाईंना बघून प्रेमनाथ म्हणतो की ओ सासूबाई, या चहा घेता का? मोठ्या बाई म्हणतात की ढोसा तुम्हीच, आम्हाला काय तेवढीच कामं आहेत. आणि तिथून जायला लागतात. प्रेमनाथ स्वतःशीच हसत म्हणतो की काम तर आमची बायको आणि त्या काकूच करतात, आल्या मोठ्या काम करणाऱ्या. आणि तो चहा प्यायला लागतो. मोठ्या बाई त्याचं बोलणं ऐकून परत येतात आणि म्हणतात की काय म्हणालात, लय माज आलाय का? प्रेमनाथ घाबरत म्हणतो की नाही सासूबाई, माज करून कुठे जाणार. मोठ्या बाई रागाने म्हणतात की परत जर असं काही बोलला ना तर जीभच हसडून टाकेन. तेवढ्यात तिथे इंदू प्रेमनाथसाठी बिस्किट आणि फरसन घेऊन येते. तिला बघून मोठ्या बाई जरा शांत होतात. इंदू बिस्किटाचं प्लेट तिथे टेबलवर ठेवून जायला लागते तर प्रेमनाथ तिच्या हाताला धरून तिला तिथेच थांबवतो आणि म्हणतो की इंदू, अगं थांब की, एवढी काय घाई आहे? मला सांग, राज्य पातळीवर लय मोठा झेंडा काढला म्हणे तू. तेवढ्यात अंताजी आणि गोपाळ पण तिथे येतात. अंताजींना प्रेमनाथला बघून तालुक्यात बघितलेलं ते त्याच्या बहिणीचं पोस्टर आठवतं. ते खूप रागात असतात आणि रागाने प्रेमनाथकडे बघत असतात. प्रेमनाथ इंदूसोबत बोलत असतो की आता अभ्यास करून परीक्षेत दिवे लावायचे, गावात नाव करायचं, असं तो इंदूसोबत बोलत असतो. मग तिथे अंताजी येतात आणि इंदूला म्हणतात की इंदू गोपाळकडे जा. मग इंदू गोपाळकडे जाऊन उभी राहते. प्रेमनाथ अंताजींना बघून म्हणतो की काय सासरे बुवा, या बसा. अंताजी शांतपणे म्हणतात की काय जावई बापू, मग आमच्या मुलीकडून काही त्रास? सगळं व्यवस्थित चालू आहे ना तुमचं? प्रेमनाथ हसत म्हणतो की अहो, काही त्रास नाही, तुमची मुलगी गाय आहे, गाय. आणि म्हणतो की तुमच्यासारखे सासू सासरे म्हणजे तर एकदम देव माणसं. अंताजी शांतपणे म्हणतात की म्हणून तर तुमच्यासारख्या खानदानी घराण्यात सोयरीक केली. प्रेमनाथ हसत म्हणतो की हो, बरोबर आहे. अंताजी म्हणतात की तुम्ही मोठे, आम्ही मोठे, जोड चांगली आहे. आणि म्हणतात की बसू का इथं? प्रेमनाथ म्हणतो की अहो सासरे बुवा, बसा ना, तुमचंच घर आहे, बसा. मग अंताजी प्रेमनाथच्या समोर असलेल्या खुर्चीवरती बसतात. इंदू आणि गोपाळ त्यांच्याकडे घाबरून बघत असतात. अंताजी म्हणतात की जावई, सकाळी तुमच्या ताईसाहेबांचा फोन आलता ना,
प्रेमनाथ म्हणतो की हो, त्यांचं तुणतुणं सुरूच असतं. हे ऐकून गोपाळ हळूच हसायला लागतो. अंताजी म्हणतात की त्यांचा फार मान राखता तुम्ही. प्रेमनाथ पण म्हणतो की अहो, अफाट मान राखावा लागतो त्यांचा, राग लय डेंजर आहे हा त्यांचा. मोठ्या बाई तिथून जायला लागतात. अंताजी त्यांना थांबवत म्हणतात की आनंदी थांब, जावई बापूंशी थोडं बोलायचं आहे मला. मग मोठ्या बाई तिथेच थांबतात. अंताजी प्रेमनाथला म्हणतात की तुम्ही सासरवाडीत कितपत पडलाय म्हटल्यावर रागावले असतील ना त्या. प्रेमनाथ म्हणतो की अहो नाही, मी लय केले त्यांना हँडल. काय आहे ना, त्या बिझनेसमध्ये लय बिझी असतात ना, आतापर्यंत विसरल्या पण असतील कामाच्या गडबडीत. मोठ्या बाई म्हणतात की अहो जावई बापू, यांचा पोरीवरती खूप जीव आहे, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले तिला. अंताजी चिडून म्हणतात की आनंदी, तुला इथं थांबायला सांगितलंय, बोलायला नाही, गप. मोठ्या बाई मग शांत होतात. अंताजी प्रेमनाथला विचारतात की ताईसाहेबांचा बिझनेस कुठे आहे. हे ऐकून प्रेमनाथ घाबरतो आणि घाबरत म्हणतो की बडोद्यात आहे बिझनेस. इंदू आणि गोपाळ एकमेकांकडे बघत असतात. इंदू गोपाळला हाताने खुणवून विचारते काय चाललंय नक्की. गोपाळ पण तिला खुणावूनच सांगतो की बघ आता काय होतंय ते. अंताजी प्रेमनाथला विचारतात की कसला बिझनेस आहे त्यांचा. हे ऐकून प्रेमनाथ घाबरतो आणि टेन्शनमध्ये येतो. मोठ्याबाई अंताजीला म्हणतात की आतमध्ये जाऊन बोलूया का आपण. प्रेमनाथ सांगतो की बिझनेस भरपूर आहेत, टेक्स्टाईलचा बिझनेस आहे, ऑइलचा बिझनेस आहे, आणि घाबरत म्हणतो की भरपूर बिझनेस आहेत त्यांचे. अंताजी प्रेमनाथला थांबवत मध्येच म्हणतात की सिंगिंग बिंगिंग आहेत का बिझनेस. हे ऐकून प्रेमनाथ खूप शॉक होतो आणि घाबरून उठून उभा राहतो. इंदू आणि गोपाळ एकमेकांकडे बघून हसत असतात. मोठ्याबाई पण आश्चर्याने बघतात. प्रेमनाथ अडकळतो आणि घाबरत म्हणतो की नाही, म्हणजे त्या कलाप्रेमी आहेत, पण सिंगिंग बिंगिंगचा त्यांचा बिझनेस नाही. आणि मोठ्याबाईंना म्हणतो की सासूबाई, जरा काम आठवलं असं म्हणून तिथून जायला लागतो. अंताजी मोठ्याने म्हणतात की एक पाऊल जरी पुढं टाकलं ना, तर पाय छाटून हातात देईन. मोठ्याबाई घाबरून त्यांच्याकडे बघत असतात की नक्की हे चालले तरी काय. अंताजी प्रेमनाथ जवळ जाऊन खिशातून ते पोस्टर काढत म्हणतात की ह्यांच्या बहिणीचा बडोद्याला खूप मोठा बिझनेस आहे, दुबईला पण आहे, आणि म्हणतात की ह्यांची बहीण कायम परदेशात असते. आणि ते पोस्टर उघडून प्रेमनाथला दाखवतात. आता पोस्टर बघून प्रेमनाथ खूपच घाबरतो, त्याला काहीच सुचत नाही. अंताजी ते पोस्टर मोठ्याबाईंना पण दाखवतात आणि म्हणतात की आनंदी आपल्या जावई बापूंची बहीण. पोस्टर बघून मोठ्याबाई खूप शॉक होतात. अंताजी रागाने ते पोस्टर फेकून देतात आणि प्रेमनाथकडे बघून म्हणतात की कोण, राणी सरकार. प्रेमनाथ घाबरतो आणि खोटं खोटं हसत म्हणतो की त्या पोस्टरमधल्या आमच्या ताईसाहेबांसारखे दिसतात, त्या आमच्या ताईसाहेब नाहीत. अंताजी म्हणतात की अच्छा, ह्या पोस्टरमधल्या तुमच्या ताईसाहेब नाहीत आणि हे आपले जावई आहेत, असं म्हणून रागाने जोरात प्रेमनाथच्या कानाखाली मारतात. प्रेमनाथ खाली पडतो तिथेच. अंताजी खूप चिडलेले असतात आणि ते प्रेमनाथला मारायला लागतात. मोठ्याबाई त्यांना थांबवत वेंकू महाराजांना आवाज द्यायला लागते. बाहेरचा गोंधळ ऐकून सगळेच येतात. वेंकू महाराज अंताजींना थांबवत म्हणतात की दादा, अरे जावई आहेत आपले, ते एवढं हात टाकण्यासारखं काय झालं आहे. पण अंताजी खूपच चिडलेले असतात आणि ते म्हणतात की अरे जावई नाही, भिकारी आहे, भिकारी. वेंकू महाराज म्हणतात की कोण सांगितलं तुला. अंताजी म्हणतात की कोणी सांगितलं. आणि मोठ्याबाईंकडे बघून म्हणतात की अगं आनंदी, मी ह्याच्या गावात फोन केला होता, बंगला, गाडी, इस्टेट काय नाही याच्याकडे, भिकारी आहे हा, भिकारी. प्रेमनाथ घाबरत म्हणतो की नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती दिली. हे ऐकून अंताजी अजून चिडतात आणि म्हणतात की खोटं बोलतोय, आणि परत मारायला धावून जातात. वेंकू महाराज अंताजींना शांत करत म्हणतात की दादा, अरे शांत हो. अंताजी म्हणतात की अरे कसं शांत होऊ, आणि तिथे पडलेले ते पोस्टर दाखवत म्हणतात की ते पोस्टर बघ. मग वेंकू महाराज ते पोस्टर बघतात आणि ते पण खूप शॉक होतात. अंताजी म्हणतात की बघ, ही आहे त्याची बहीण, राणी सरकार, दुबईत असते, बिझनेस आहे त्यांचा. आणि चिडून म्हणतात की नाचणारी आहे, नाचणारी यांची बहीण. हे ऐकून सगळेच खूप शॉक होतात. अंताजी मोठ्या बाईंकडे बघून म्हणतात की आनंदी, तू बघून आली होती ना सगळेच बघून आले होते, पण आपण जे बघितलं ते सगळं खोटं होतं.
आपल्या पोटच्या पोरीचं आयुष्य बर्बाद केलं ह्याने. नारायणी पण हे सगळं बघून खूप शॉक झालेले असते आणि ती खूप रडत असते. प्रेमनाथ उठून म्हणतो की मी खोटं बोललो नाही. हे ऐकून आणि अंताजी परत त्याच्यावरती चिडतात. व्यंको महाराज अंताजींना थांबवतात. प्रेमनाथ म्हणतो की मी माझ्या धर्मपत्नीची शपथ घेऊन सांगतो की मी खोटं बोललो नाही. मी सासूबाईंना सगळं सांगितलं होतं. हे ऐकून सगळेजण खूपच शॉक होतात. मोठ्या बाई खूप घाबरतात. अंताजी मोठ्या बाईकडे रागाने बघत असतात. मोठ्या बाई घाबरून म्हणतात की काय बोलताय, मला काही माहिती नव्हतं. आणि घाबरून म्हणतात की खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. प्रेमनाथ चिडून म्हणतो की मी खोटं बोलतोय. मोठ्या बाई म्हणतात की मला खरंच काही माहिती नव्हतं. प्रेमनाथ ओरडून म्हणतो की सगळं माहिती होतं तुम्हाला, मी सगळं सांगितलं होतं. मोठ्या बाई म्हणतात की तुम्ही मला तुमच्या बहिणीबद्दल काही सांगितलं नव्हतं, मला काही माहिती नव्हतं. प्रेमनाथ म्हणतो की तुमची चूक आहे, तुम्हीच अंधारात ठेवलं तुमच्या घरच्यांना. अंताजी खूप रागात असतात आणि ते काहीच बोलत नसतात. घरातले सगळेच त्या दोघांचं बोलणं ऐकत असतात. मोठ्या बाई घाबरून म्हणतात की काय बोलताय, मी कशाला माझ्या घरच्यांना अंधारात ठेवू, ते माझ्यासोबतच होते की काय पण बोलताय, खोटं बोलताय तुम्ही. मोठ्या बाई खूप घाबरलेल्या असतात. प्रेमनाथ ओरडून म्हणतो की काय खोटं बोललो, मी सांगितलं होतं ना तुम्हाला, कर्जापायी आमच्या जमिनी गेला, वाडा गेला, कर्जबाजारी झालो, सगळं सांगितलं होतं. मोठ्या बाई म्हणतात की हां तेच कर्जाचं, जमिनीचं, वाड्याचं, फक्त तेच सांगितलं होतं, बहिणीबद्दल काही सांगितलं नव्हतं. अंताजी मोठ्या बाईकडे रागाने बघत असतात. ते काहीच बोलत नसतात, फक्त रागाने बघत असतात. सगळे मोठ्या बाईंकडे आश्चर्याने बघत असतात. इंदू पण सगळ्यांकडे घाबरून बघत असते. नारायणीला खूप वाईट वाटत असतं आणि ती रडत खाली बसते आणि रडायला लागते. प्रेमनाथ घाबरत हळूच म्हणतो की हां म्हणजे ताईचं काहीच सांगितलं नव्हतं, पण आम्ही कर्जबाजारी आहे, आमच्याकडे वाडा नाही, हे सगळं सांगून सासूबाईंसोबत आम्ही डील केली होती. कसली डील म्हणून सगळेच शॉक होतात. अंताजी रागाने मोठ्या बाईंना म्हणतात की आनंदी काय बोलतोय हा माणूस, कसली डील. मोठ्या बाई खूप घाबरलेल्या असतात. त्या अंताजींना म्हणतात की हो आहे का, जरा शांत व्हा, मी सगळं सांगते, पण इथे नाही, सगळ्यांसमोर नाही. पण अंताजी खूप चिडलेले असतात. ते म्हणतात की नाही, आत्ताच सांगायचं, सगळ्यांच्या समोर सांगायचं. सगळेजण घाबरून त्यांच्याकडे बघत असतात. अंताजी रागाने मोठ्या बाईंचा गळा पकडायला जातात. व्यंको महाराज पळत येऊन अंताजींना शांत करतात आणि बाजूला घेऊन जातात. व्यंको महाराज म्हणतात की अरे दादा काय करतोय, मुलं आहेत समोर. अंताजी चिडून म्हणतात की अरे व्यंकट, पण ही आई आहे ना, कैदाशीन आहे, कैदाशीन, असं म्हणत ते रडत खाली बसतात. नारायणी हे सगळं बघून खूप रडत असते. अंताजी भाऊक होऊन म्हणतात बघ अजूनही काही बोलते का, आणि डोक्याला हात लावून रडायला लागतात. व्यंको महाराज मोठ्या बाईंजवळ जात म्हणतात की खरं बोलायची वेळ आली आहे वहिनी, आता बोला, एकदा खरं काय आहे ते सगळ्यांना सांगा, बोला काहीतरी, अहो का केलं तुम्ही हे सगळं. मग मोठ्या बाई घाबरत सांगतात की मी यांच्या म्हणजे प्रेमनाथच्या गावी गेले होते. मग तिथे घडलेलं त्या सगळं सांगायला लागतात की कसं प्रेमनाथ कर्जबाजारी आहे, पैसे दिले नाहीत म्हणून कसं लोक त्याला मारत होते, त्यांचं घर कसं आहे, हे सगळं सांगतात. आणि हे सगळं बघून त्या रागाने प्रेमनाथच्या घरून निघालेल्या असतात. तर प्रेमनाथ त्यांना म्हणतो की नारायणी 17 ठिकाणी नाकारलेली मुलगी आहे आणि सांगतो की त्याला परागबद्दल पण माहिती आहे आणि म्हणतो की घर, शेती, मंदिर, हक्काची गादी, कधी न मिळणारा मान सन्मान सगळं पाहिजे ना तुम्हाला. हे ऐकून अंताजी नारायणी यांना खूप वाईट वाटत असतं आणि ते रडत असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.